आणि आताची महत्त्वाची बातमी, आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवाजीनगर कोर्टामध्ये आज त्याला हजर करण्यात आलेलं होतं। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याआधी दत्तात्रय गाडे याची चौकशी देखील करण्यात आलेली आहे। तसंच दोन्हीकडून युक्तिवाद देखील करण्यात आला होता। त्यानंतर कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। 12 मार्च पर्यंत पोलिसांना दत्तात्रय गाडे याची चौकशी करता येणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। अगदी बरोबर आहे। खरं तर आयोगाने कोर्टाकडे मागणी केलेली होती की 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती तपासासाठी आवश्यक आहे। कोर्टाने ही मागणी मान्य करत 12 मार्च पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि पोलीस कोठडीमध्ये आता पुढचा तपास जो आहे तो आता दत्ता गाडेचा जो आहे तो केला जाणार आहे। 12 मार्च पर्यंत ही कोर्टाने पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। मात्र आरोपीच्या वकिलांनी खरं तर कोर्टामध्ये युक्तिवाद करताना मोठा दावा केलेला होता की जो प्रकार घडलेला आहे तो दोघांच्याही संमतीने घडलेला आहे। कोणतीही जबरदस्ती जी आहे किंवा धक्काबुक्की जी आहे ती पीडितेसोबत झाली नाही। मात्र आयोगाने युक्तिवाद करताना म्हटलेलं होतं की गळा दाबून 2 वेळा अत्याचार जो आहे तो पीडितेवरती करण्यात आला। आम्हाला पुढचा जो आहे तो या सगळ्या संदर्भाने तपास करायचा आहे आणि तपासासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आवश्यक आहे। अशा पद्धतीचा युक्तिवाद आयोगाने म्हणजे ही माहिती खरं तर आयोगाने मागणी केल्यानंतर सरकारी वकिलांनी सुद्धा मागणी केली की 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे त्यामध्ये आवश्यक आहे आणि कोर्टाने ही मागणी मान्य करत 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी जी आहे त्या आरोपीला सुनावलेली आहे आणि आता पुढचा तपास जो आहे तो पोलीस कोठडीमध्ये दत्ता गाडेचा पुणे पोलिसांकडून केला जाईल। नक्कीच आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। प्रदीप, कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झालेला आहे? निखिल, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आयोगाने कोर्टासमोर माहिती दिली की आयोगाने नक्की या प्रकरणामध्ये काय काय तपास केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सीसीटीव्ही जो आहे। धन्यवाद प्रदीप। एकूणच माहितीबद्दल। आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि आता पाहूयात हेडलाईन्स।